नमस्कार, हरिओम. मी पंडित चेतन गुरुजी कर्मकांड दर्शन या युट्यूब चॅनल वरती व श्रावण महिन्यातील या सिरीज मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आजचा आपला विषय व्हिडिओ आहे की श्रावण महिन्यामध्ये काय करायचे आणि काय करायचे नाहीये, जेणेकरून आपल्याला हे तरी कळून जाईल की आपल्याला कोणते कार्य करायचे आणि हे कार्य करून आणि पाप आपल्या माथी मारून घ्यायचं नाहीये. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. श्रावण महिन्यामध्ये ब्रह्ममुहूर्ताला अनन्यसाधारण महत्व आहे. त्या कारणाने या काळामध्ये तुम्हाला ब्रह्ममुहूर्तात म्हणजेच की 3:30 वाजता उठायचं आहे. 3:30 ते 5 या काळामध्ये तुम्हाला उठायचं आहे व आंघोळ करून आणि भगवान शिवांच्या सानिध्यात जाऊन बसायचं आहे. जर का तुम्हाला या काळामध्ये उठता आलं नाही किंवा काही कारणास्तव पूजा करता आली नाही, तर तुम्हाला काय करायचंय की सकाळी 7:30 ते 7 या दरम्यान पर्यंतच आंघोळ वगैरे करून आणि भगवान शिवांची पूजा करता तुम्हाला हजर व्हायचं आहे. त्यानंतर जर का तुम्ही उठत आहात तर हे लक्षात ठेवायचं की तुम्ही भगवान शिव त्याच पद्धतीने श्री सूर्यनारायण या दोघांचाही अपमान करत आहात आणि श्रावण महिन्याचा देखील अपमान करत आहात व अनंत व अजाणतेपणी तुम्हाला पापाचं भागी व्हावं लागत आहे. त्या कारणाने या काळामध्ये 1 महिना का न होईना पण कमीत कमी लवकर उठा. श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला अनेको पटींनी भरपूर काही वाचन व श्रवण करण्यासाठी भेटणाऱ्या वस्तू आहेत. आता या काळामध्ये तुम्ही शिवपुराण, शिवलीलामृतचा 11वा अध्याय, लिंगाष्टकम, बिल्वाष्टकम, स्कंद पुराण, त्याच पद्धतीने गणेश पुराण, दंतपुराण आणि मुद्गल पुराण इत्यादी पुराण देखील श्रवण करू शकता. तसेच तुम्ही या काळामध्ये यजुर्वेदातील नमक व चमक हे जे काही अध्याय आहेत, रुद्र अष्टाध्यायी ज्याला म्हणलं जातं, ते रुद्राष्टाध्यायी श्रवण किंवा पठन करू शकता. त्याच पद्धतीने रुद्राष्टाध्यायीने भगवान शिवांचा अभिषेक देखील करू शकता. जमलं तर हे करायचंच आहे. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम च त्रियायुधम त्रिजन्म पाप संहारम एक बिल्वम शिवार्पणम. या मंत्राचा अर्थ असा की फक्त एक बेलाचं पान तुमचं 3 जन्माचं जे पण काही पाप आहे ते संहार म्हणजेच की समाप्त करू शकतं. आणि या कारणाने विनंती आहे की या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला 1 बेलाचं पान तरी भगवान शिवांना नक्की अर्पण करायचं आहे. या काळामध्ये श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला दान करायचं आहे. या दानामध्ये तुम्हाला पैशाचं दान करायचं नाही. कारण का, पैशाचं दान केल्यानंतर समोरची व्यक्ती जर का त्या पैशांमधनं इतर कोणतीही नशेचे पदार्थ किंवा कोणत्याही प्रकारे मांस, मदिरा इत्यादींचं भक्षण करत आहे, तर त्याचं काही प्रमाणात पाप तुम्हाला देखील लागतं. त्या कारणाने तुम्हाला चुकूनही असं कोणतंही दान करायचं नाहीये ज्यातून ती व्यक्ती नशा करू शकेल किंवा मांसाहार करू शकेल. त्याचप्रमाणे आपले शास्त्र, पुराण आणि ऋषीमुनींनी जे सांगितलेलं आहे त्याच्या विरोधात जाऊन ते कर्म करू शकेल. म्हणून दान करत असताना अन्नदान, वस्त्रदान किंवा फळ हे दान करायचे आहेत आणि योग्य अशा व्यक्तीला करायचे आहेत, योग्य अशा गुरुजींना किंवा ब्राह्मणांना करायचं आहे. श्रावण महिन्यामध्ये फक्त उपवास करणे आणि शरीराला ताडण देणे हे महत्वाचं नाही, तर महत्वाचं काय आहे की तुम्ही तुमच्या इंद्रियांवरती म्हणजे तुमच्या शरीरावरती किती ताबा ठेवता आहात. आता भगवान शिव काय करतात? ध्यान लावतात. ध्यान लावणे म्हणजे काय, तर फक्त शांत बसणे का? नाही. स्वतःच्या सर्व इंद्रियांवरती ताबा मिळवणे, जिभेला हे शिकवणे की चविष्ट पदार्थ ग्रहण न करता देखील तू शांत राहू शकतेस. कानांना हे दाखवून देणे की तुम्ही शांततेत देखील स्थिर राहू शकता. असं तर तुम्हाला ध्यानधारणा करायची आहे. भगवान शिवांच्या अनेको मंत्रांचं पठण श्रवण करत राहायचं आहे किंवा ध्यानधारणा करून आणि शांततेत राहायचं आहे. श्रावण महिन्यामध्ये काय करायचे नाहीये, तर श्रावण महिन्यामध्ये प्रयत्न करायचा आहे तुम्हाला की तुम्ही लवकरात लवकर तर उठणारच आहात. त्याच पद्धतीने तुम्हाला कोणत्याही प्रकारे असत्य वचन बोलायचे नाहीयेत. मग ते कंठाशी जरी आलं तरी देखील तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये सत्य वचन तुम्हाला बोलत राहायचे आहेत आणि सत्यच बोलायचे व्रत तुम्हाला या काळामध्ये घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला असत्य जर का तुम्ही बोलले तर तुम्हाला पाप हे लागणारच आहे. त्यामुळे असत्य वचन तुम्हाला बोलायचे नाहीत. तिथनं पुढं की तुम्हाला मांसाहार करायचा नाहीये, मदिरापान करायचं नाहीये. अनेको
जे काही लोक आहेत, लोक नाही, मूर्ख लोक आहेत, ते म्हणतात की भगवान शिव भांग पितात. तर भांग पितात तर भगवान शिवांचा प्रसाद म्हणून आम्ही देखील भांग पितो आणि नशा करतो, कारण भगवान शिव देखील नशा करतात. तर असल्यानं मी काही इतरांसारखं उत्तर देणार नाही की त्यांनी विष पिलं होतं मग तुम्ही पण विष प्या. नाही, तुम्हाला प्यायचंय तुम्ही प्या, पण भगवान शिवांचं नाव लावू नका, कारण भगवान शिवांच्या नखाच्या मळा एवढे देखील तुम्ही लोक नाहीये आणि तुमच्या बुद्धीला आमची बुद्धी लागेल एवढं आमची बुद्धी नाहीये. तुम्ही महामूर्ख आहात, तुमचा महामूर्खपणा तुमच्या जवळ. त्यानंतर तुम्हाला भांग आदी इत्यादींचं सेवन करायचं नाहीये. मग ते शिवरात्र असो, श्रावण महिना असो किंवा इतर काही असो, भांगेचं सेवन तुम्हाला करायचं नाही. मदिरापान म्हणजे दारूचं पान तुम्हाला करायचं नाहीये. तुम्हाला मांसाहार, अंडे देखील या काळात खायचे नाहीयेत. देवपूजेमध्ये निष्काळजीपणा करायचा नाहीये. अनेको लोक जेव्हा आम्ही अनुष्ठान पूर्ण करून देण्याकरता जातो, रुद्राभिषेक करण्यासाठी जातो, ओ गुरुजी पायाला मुंग्या आल्या, ओ गुरुजी पाय दुखायला लागले, ओ गुरुजी कंबर दुखायला लागलं. आता त्या ठिकाणी मी सांगू इच्छितो की ज्या वेळेला गुरुजी जेवढे पण बसलेले असतात रुद्राभिषेक करून देण्याकरता, तर त्यांना घोकावंही लागतंय, त्यांना बसावंही लागतंय, त्यांचे डोके, डोळे, तोंड, जीभ, घसा, पोट सगळं दुखतं. मात्र ते तुम्हाला बोलत नाहीत की बाबा आमचं हे दुखतंय. तर फक्त तुम्हाला बसायचं आहे, ते शृंगीतनं अभिषेक चालू आहे. तर तेवढ्यात जर का तुम्हाला दुखत असेल आणि तुम्ही निष्काळजीपणा करत असाल पूजेमध्ये, तर हे देखील पाप आहे. तर इत्यादी असे सर्व काही जे निष्काळजीपणाचे पाप आहेत पूजेमध्ये, ते तुम्हाला करायचे नाहीयेत. श्रावण महिन्यामध्ये कोणाची निंदा श्रवण करायची नाहीये, म्हणजेच ऐकायची नाहीये आणि कोणाची निंदा करायची देखील नाहीये. कारण का अशा काळामध्ये असंही होऊ शकतं की एखादा श्रावण सोमवार करत आहे, त्याची निंदा तुम्ही ऐकत आहात किंवा त्याची निंदा करत आहात. अशा वेळेला ती सरळ सरळ भगवान शिवांची निंदा ऐकल्यासारखे किंवा भगवान शिवांची निंदा केल्यासारखे होते आणि याने तुम्हाला ब्रह्महत्ये एवढे देखील पाप लागू शकते. म्हणून तुम्हाला विनंती आहे की कोणाची निंदा या महिन्यामध्ये करायची नाही, कोणाची निंदा श्रवण करायची देखील नाही. या ठिकाणी सर्वांची रजा घेतो. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरायचं नाहीये आणि श्रावण महिन्यातील पुढील व्हिडिओ पाहायला विसरायचं नाहीये. हरिओम.